जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। नवरत्न पुरस्कार मानकरी जितेंद्र घरत, संतोष कारखानीस, किरण गावण, अथर्व बेडेकर, डॉक्टर संतोष पाठारे, अमय गावण, महेश आंबरे, संदीप विचारे, निशिकांत महाकाळ, विनोद देसाई। विशेष पुरस्कार विनायक माळी। नवदुर्गा पुरस्कार मानकरी अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे, विमुक्ता राजे। विशेष पुरस्कार निधी सामंत। या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ साहेब, ज्येष्ठ रंगकर्मी अप्पा महाशब्दे, नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, शिक्षण तज्ज्ञ श्रीमती मीरा कोरडे उपस्थित होते। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवीचे दर्शन घेतले। यावेळी बोलताना त्यांनी राजन विचारे जसे देवीचे भक्त आहेत तसेच ते उद्धवजींचे सुद्धा भक्त आहेत, तर नुसते भक्त नाहीत तर एकनिष्ठ भक्त आहेत। अनेक अडचणी येऊन सुद्धा ते उद्धवजी बरोबर एकनिष्ठ राहिले। आपल्या नेत्याशी त्याने गद्दारी केली नाही। ही जी निवडणुकीची लढाई आहे ती निष्ठेची लढाई आहे। खासदार राजन विचारे हे अनेक वर्ष येथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात। दरवर्षी मी इथे येत असतो। विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे वारे वाहूच लागले, पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही। हे जरा देवी समोर बोलताना मला आनंद होतोय। देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय, पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे। लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचं अप्रूप आहे। एकीकडे मोठे मोठे राजनेता आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही तर त्यांचं पेचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो, पण हे संपर्क होतो। त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे। निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही। संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन। संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू। या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि प्रचाराची हे आहे। आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ देत। त्यामुळे ते देवीकडे घातलेलं गाऱ्हाणं देवीने कबूल करावं, राजन विचारेंना निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी 30 खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं घालाय। हे जे फोडाफोडीचं राजकारण झालं, हे जे पक्ष मोडण्यात आले, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, ही राजकीय विकृती झाली आणि या विकृतीचा सर्वनाश करायचा हे जनतेने ठरवलंय। कुठल्याही पक्षाच्या हातात आता राजकारण राहिलेलं नाही। जनतेने आता हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय। हे मतदान जे होईल ते जनतेचं उत्स्फूर्त मतदान होईल आणि ह्या मतदानात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक नवं चित्र दिसेल आणि ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल।